ऑगस्ट महिना हा कन्या राशीसाठी भाग्योदय, करिअरमध्ये मोठी प्रगती, आर्थिक संधी आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणारा महिना ठरणार आहे. या महिन्यामध्ये लाभ, भाग्य आणि कर्म या तिन्ही क्षेत्रांवर फक्त आणि फक्त तुमचंच राज्य असणार आहे. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा असणार आहे ते आपण पाहूयात. हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूपच लाभदायक ठरणारा महिना असू शकतो. तुम्ही पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता मिळणार आहे. अनपेक्षितरित्या काही रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला दिसू लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामामध्ये अचानक नफा वाढल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे. घर, जमीन, वाहन आणि दीर्घकालीन गुंतवणूक जर तुम्ही केलेली असेल किंवा तसे कोणते व्यवहार करणार असाल तर त्यामधून तुम्ही भरभरून लाभ कमावणार आहात. परंतु एका गोष्टीची काळजी घ्या आणि ती म्हणजे या महिन्यामध्ये विचार न करता किंवा कोणालाही न सांगता पैसे उधार देऊ नका. आता महिन्याची सुरुवात म्हणजेच 1 ते 5 ऑगस्ट हा काळ आर्थिक नियोजनासाठी एकदम उत्तम असा काळ आहे. 8 ते 12 या काळामध्ये धनलाभाचे प्रबळ योग आहेत. 15 ते 20 ऑगस्ट या काळामध्ये तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला वापस मिळतील. 22 ते 27 ऑगस्ट या काळामध्ये अडकलेली रक्कम तुम्हाला मिळू शकेल. सोबतच नवीन स्रोत, नवीन उत्पन्नाचे मार्ग तुम्हाला दिसू लागतील. आणि महिन्याचा शेवट म्हणजे 30-31 ऑगस्ट या काळामध्ये पूर्वी कुठे गुंतवणूक केलेली होती तर त्यामधून तुम्हाला भरभरून लाभ पण मिळतील आणि बचत करण्यामध्ये तुम्ही सफल असणार आहात. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा असणार आहे तर बघा, तुमच्यासाठी हा महिना सुवर्ण संधी घेऊन येत आहे. या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करणार आहात. सोबतच ज्या तुमच्या काही नवीन कल्पना आहेत त्या तुम्ही प्रॅक्टिकली करणार आहात आणि त्यामधून पण तुम्हाला भरभरून लाभ मिळतील. विस्तारासाठी विचार करत आहात तुमच्या व्यवसायाच्या तर नक्कीच तुम्हाला तसे प्लॅटफॉर्म मिळतील किंवा आपण होऊन एखाद्या व्यक्तीसोबत संपर्क होईल किंवा एखादे नवीन कंपनी असेल त्यांच्यासोबत तुमचे संपर्क होतील आणि त्याच्यामधून नक्कीच तुमचा फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार कराल आणि जिथे तुम्हाला एखादी अजून नवीन शाखा ओपन करायची होती तुमच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्याशी संलग्नच अजून एक जोड व्यवसाय तुम्हाला करायचा होता तर तशी पण संधी तुम्हाला चालून येणार आहे. आणि म्हणूनच म्हटलं आहे की हा सुवर्ण संधी देणारा महिना आहे. आता पहा, ऑनलाईन व्यवसाय, शिक्षण, मेडिकल, औषध निर्मिती, अकाउंटिंग, कन्सल्टन्सी, शेती, अन्न प्रक्रिया, IT आणि सेवा क्षेत्रामध्ये जे कोणी व्यवसाय करत आहेत त्यांना भरभरून लाभ मिळणार आहेत, प्रसिद्धी मिळणार आहे. आता जे कोणी भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत तर फक्त तुम्ही कोणतेही निर्णय घेताना, आर्थिक असू दे किंवा महत्त्वाचे डील्स असतील तर त्या संदर्भामध्ये निर्णय घेताना थोडासा विचार करूनच एकमेकांशी बोलून निर्णय घ्या, नाही तर वाद होऊ शकतात. एखादा नवीन व्यवसाय सुरू करू पाहत आहात तर 4 ते 8 ऑगस्टचा काळ त्याच्यासाठी खूपच उत्तम आहे. 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे. 19 ते 24 ऑगस्ट या काळामध्ये ग्राहक वाढण्याची शक्यता आहे. आणि महिन्याचा शेवट म्हणजे 27 ते 31 ऑगस्टचा जो काळ आहे यामध्ये तुम्ही नक्कीच व्यवसाय विस्तारासाठी प्रयत्न करू शकता. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा असणार आहे तर बघा, तुमच्या कामाची दखल घेतली जाणार आहे. सोबतच तुम्ही या महिन्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी केंद्र असणार आहात. सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा असणार आहेत कारण तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचं, तुमच्या कौशल्याचं कौतुक करणार आहेत आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवून अजून एखादी नवीन जबाबदारी पण तुम्हाला देऊ शकतात. सरकारी नोकरी, बँकिंग, शिक्षण, IT, आरोग्य आणि प्रशासकीय सेवा या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणी आत्ता सध्या नोकरी करत असेल तर त्यांना विशेष लाभ मिळणार आहेत, विशेष प्रगती मिळणार आहे, संधी मिळणार आहे. 6 ते 10 ऑगस्ट या काळामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील. 13 ते 18 ऑगस्टचा जो काळ आहे, जर तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर इंटरव्ह्यूसाठी अगदी उत्तम काळ आहे. आणि 22 ते 28 ऑगस्टचा जो काळ आहे या काळामध्ये नवीन नोकरीची संधी मिळेल किंवा प्रमोशनची चर्चा होऊ शकते किंवा प्रमोशन मिळू शकेल. तुम्हाला पडलेले आहेत काही प्रश्न तुमच्या जीवनाबद्दल आणि त्याची उत्तरं तुम्हाला सापडत नाही आहेत तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनाचं जर सर्व उत्तरे हवे असतील, अचानक काही अडचणी आल्या आहेत, मग त्या अडचणींवर उपाय हवे असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्या
आणि मिळवा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, ती पण अचूक. आणि त्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत नक्की संपर्क साधू शकतात. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना कसा आहे तर बघा, तुमच्या प्रेमामध्ये एक स्थिरता तुम्हाला जाणवेल आणि नात्यामध्ये विश्वास वाढलेला तुम्हाला दिसून येईल. जे कोणी विवाहित आहेत ते त्यांच्या जोडीदारासोबत त्यांच्या भविष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात या महिन्यामध्ये. सोबतच घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि विशेष करून एखादी शुभवार्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मात्र ऑगस्टचा मध्य हा खूपच शुभ असणार आहे. महत्त्वाचे निर्णय तुम्ही त्या क्षणी घेऊ शकतात. चांगली स्थळे तुम्हाला येऊ शकतात. विवाह जुळण्याची पण दाट शक्यता आहे आणि महिन्याच्या शेवटी जे काही बोलणं चालू असेल त्याला गती मिळेल नक्कीच. आणि असं काय झालं तर कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. विशेष करून 20 ते 26 ऑगस्टचा जो काळ आहे या काळामध्ये विवाहाच्या दृष्टीने जर काही चर्चा करणार असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. 30 आणि 31 ऑगस्ट या काळामध्ये शुभ बातमी नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. आता विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा असणार आहे तर पहा, खूपच प्रगतिकारक असणार आहे. तुमची स्मरणशक्ती, विश्लेषण क्षमता आणि अभ्यासातील एकाग्रता वाढलेली तुम्हाला दिसून येणार आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, इंजिनिअरिंग असेल, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे कोणी अभ्यास करत आहेत, CA साठी प्रयत्न करत आहेत आणि परदेशी ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये नक्कीच तुमच्या प्रयत्नाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे. आता महिला वर्गासाठी हा महिना कसा असणार आहे तर बघा, आत्मविश्वास, स्वतःचा शोध, प्रगती आणि सन्मान वाढण्याचा हा महिना आहे. ज्या कोणी महिला नोकरी करत आहेत किंवा स्वतःचा बिझनेस आहे त्या महिलांना त्यांच्या कार्यामध्ये नक्कीच नवीन संधी मिळणार आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. घरामध्ये एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता आहे आणि त्याची सर्व जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे. मग तिथं तुमचं जे कौशल्य आहे ते इतरांना दिसणार आहे. एखादं नवीन वाहन किंवा एखादा स्वतःसाठी नवीन दागिना घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः खूप आनंदी असणार आहात. विशेष करून 7 ते 11 ऑगस्ट या काळामध्ये घरामध्ये एखादी आनंददायी घटना घडू शकेल. ज्येष्ठ व्यक्तिवर्गांसाठी हा महिना खूपच आश्चर्याने भरलेला आहे, कारण तुम्हाला तुमच्या मुलांकडून किंवा तुमच्या कुटुंबांकडून एखादं सरप्राईज मिळणार आहे आणि ते सरप्राईज खूपच सुंदर असं असणार आहे. त्यामुळे तुमचं मन खूप प्रसन्न असणार आहे. तुमच्या प्रत्येक कामामध्ये ते सहकार्य पण करणार आहेत. सोबतच धार्मिक कार्य, सत्संग आणि तीर्थयात्रेसाठी हा महिना खूपच अनुकूल आहे. मित्रमंडळींसोबत तसं काहीतरी तुम्ही प्लॅन पण करू शकता. परंतु हे सर्व करत असतानाच आरोग्याची पण काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण सांधेदुखी, पचनाचे त्रास आणि रक्तदाबाचे त्रास होऊ शकतात, तर काळजी घ्यावी. बऱ्याच दिवसांपासून जे कोणी परदेशी जाण्यासाठी प्रयत्न करत होते, मग ते व्यवसायासाठी असू दे, नोकरीसाठी असू दे किंवा शिक्षणासाठी असू दे, काही अडचणी येत होत्या, तर त्या सर्व अडचणी दूर होऊन या महिन्यामध्ये तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे परदेशी जाण्याचं. असं काही झालं तर नक्कीच कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आता तुमच्यासाठी काही शुभ तारखा आहेत, शुभ दिवस आहेत, ज्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता, महत्त्वाचे डिसिजन्स घेऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि ते दिवस आहेत 4, 8, 11, 15, 18, 22, 27 आणि 30 या तारखेला कोणतंही चांगलं काम करा. सोबतच काही अशुभ तारखा पण असतात किंवा काळजी करणाऱ्या तारखा किंवा दिवस असतात आणि ते दिवशी तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायचं नाही, शुभ कार्य करायचं नाही. आणि ते दिवस आहेत 3, 13, 19, 25 आणि 29 ऑगस्ट. या दिवशी शक्यतो तुमचं जे रुटीन आहे ते तुम्ही करू शकता. तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा, पोपटी आणि पांढरा. शुभ अंक आहे 5, 6 आणि 8. तुमच्यासाठी शुभ वार आहे बुधवार, शुक्रवार आणि रविवार. शुभ दिशा आहे उत्तर आणि ईशान्य दिशा. हा महिना तुमच्यासाठी नवीन संधी, भाग्योदय, आर्थिक मजबूती आणि करिअरमध्ये एक मोठी झेप घेऊन येणार आहे. या महिन्यामध्ये तुम्ही घेतलेला एक निर्णय पुढील अनेक वर्षासाठी यशाची पायाभरणी करणार आहे. संयम, शिस्त आणि नियोजन या 3 तुमच्यामधील जे नैसर्गिक गुण आहेत त्याचा जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यवस्थित वापर केलात या महिन्यामध्ये, तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला हवे असतील तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे, तर तुमचं कुंडली विश्लेषण नक्कीच करून घ्या.
आणि त्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.